एक सुशिक्षित प्रौढबाई श्री महाराजांच्या दर्शनास गेल्या. त्यांच्या मुलीचे व मुलाचे लग्न झालेले होते. घरातील सर्व कुशल विचारून झाल्यावर श्री महाराज म्हणाले, "सुनबाई नीट वागतेय ना?" बाई म्हणाल्या, "महाराज, बाकी सर्व ठीक आहे, पण सुनबाईंचे माहेर गावातच असल्याने ती फार वेळा माहेरी जाते." त्यावर श्री महाराजांनी मोठ्या खुबीने चौकशी केली. "आपली मुलगी आपण गावातच दिली आहे, तिचे कसे काय चालले आहे?" बाई पटकन म्हणाल्या, "ती अगदी आनंदात आहे. एक दिवसाआड मला भेटल्याशिवाय राहत नाही." तेव्हा श्री महाराज म्हणाले, "माय, आपली मुलगी एक दिवसाआड माहेरी येते, त्याबद्दल तिच्या सासूला काय वाटत असेल याचा विचार करावा. जी गोष्ट मुलीने केली असता चूक वाटत नाही, तीच गोष्ट सुनेने केली असता चूक वाटते, हे खरे नव्हे. तरी मुलीची चूक तिच्या नजरेस आणावी व नंतर खुबीने सुनबाई सुचवावे." धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. एक सुशिक्षित प्रौढबाई श्री महाराजांच्या दर्शनास गेल्या. त्यांच्या मुलीचे व मुलाचे लग्न झालेले होते. घरातील सर्व कुशल विचारून झाल्यावर श्री महाराज म्हणाले, "सुनबाई नीट वागतेय ना?" बाई म्हणाल्या, "महाराज, बाकी सर्व ठीक आहे, पण सुनबाईंचे माहेर गावातच असल्याने ती फार वेळा माहेरी जाते." त्यावर श्री महाराजांनी मोठ्या खुबीने चौकशी केली. "आपली मुलगी आपण गावातच दिली आहे, तिचे कसे काय चालले आहे?" बाई पटकन म्हणाल्या, "ती अगदी आनंदात आहे. एक दिवसाआड मला भेटल्याशिवाय राहत नाही." तेव्हा श्री महाराज म्हणाले, "माय, आपली मुलगी एक दिवसाआड माहेरी येते, त्याबद्दल तिच्या सासूला काय वाटत असेल याचा विचार करावा. जी गोष्ट मुलीने केली असता चूक वाटत नाही, तीच गोष्ट सुनेने केली असता चूक वाटते, हे खरे नव्हे. तरी मुलीची चूक तिच्या नजरेस आणावी व नंतर खुबीने सुनबाई सुचवावे." धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.